आज महाराष्ट्र कन्या दिवस आणि आजच्याच दिवशी राजमाता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सुद्धा. कन्या दिवस म्हणजे एक या भूतलावर एक अधिकार मिळाला महिला म्हणून, कन्या म्हणून तुम्हाला. आणि आजच्याच दिवशी सावित्रीबाई जन्माला आल्यात म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमची स्वतःची बुद्धी विकास करण्याचा किंवा तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते जगाला दाखवण्याचा किंवा आपलं ज्ञान अपडेट करण्याचा आजचा हा दिवसच जन्माला आला असं म्हणू. कारण याच्या आधी खूप महिला आल्या आणि होऊन गेल्या, परंतु महिलांच्या अधिकारावर कोणीही एवढं प्रखर असं भाष्य केलं नव्हतं जे सावित्रीबाईंनी एक विडाच उचलला. कारण की स्त्री ही फक्त घरात घरकाम करायला किंवा एखाद्या पुरुषाला सपोर्ट म्हणून नाही, तर तिचं सुद्धा एक सेपरेट अस्तित्व आहे. तिला सुद्धा बुद्धी आहे, तिला सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे आणि ती सुद्धा तिचं जर शिक्षण झालं, तिचा बौद्धिक विकास झाला, तर हीच महिला एक दिवस पुरुषाच्या बरोबर प्रत्येक गोष्ट करू शकते. जे आज पुरुषाला विकास पुरुष म्हटलं जातं, त्याच पद्धतीने पुरुषाबरोबर स्त्रीला सुद्धा विकास पुरुषच म्हटलं जाईल. हे ध्येय सावित्रीबाईंनी त्या काळी घेतलं आणि त्या काळातले ज्योतिबा फुले सारखे अजून काही क्रांतिकारी यांच्या सहकार्याने ज्योतिबाईंनी हा विडाच उचलला की प्रत्येक स्त्रीला शिक्षण हे भेटलंच पाहिजे, तिला तिचं मत मांडता यायलाच पाहिजे, तिला तिचा बुद्ध्यांक अपडेट करता यायलाच पाहिजे आणि तिला जर वाटत असेल त्या त्या ठिकाणी तिने प्रगतीत सहभागी होता यायला पाहिजे. हा जो पवित्रा सावित्रीबाईंनी त्यावेळेस उचलला, त्यावेळेस खूप असे काही लोक होते ज्यांना हे आवडलं नाही. कारण की त्यांच्या मनात एकच होतं, स्त्री ही फक्त एक साधन आहे आणि तिचा साधनासारखा वापर झाला पाहिजे. असं काही लोकांचे पुरोगामी विचाराचे काही लोक होते आणि त्यांना असं वाटत होतं की स्त्री हे फक्त साधन आहे आणि तिचा साधन म्हणूनच वापर झाला पाहिजे. पण स्त्री ही एक शक्ती आहे, ती एक प्रेरणा आहे, ती एक असं काही समीकरण आहे की जी पुरुषाबरोबर जर उभी राहिली तर एक नाही तर दोन पुरुष उभे राहिल्यासारखे तुम्हाला समोर दिसल आणि प्रगती, या देशाच्या प्रगतीत स्त्री अगदी खांद्याला खांदा लावून कार्य करू शकतो. हे सावित्रीबाईंनी त्यावेळेस कल्पना केली. त्याच्यानंतर ती कल्पना अवलंबात आणली आणि सिद्ध सुद्धा करून दाखवली की एक स्त्री काय करू शकते. आणि ते आजच्या दिवशीच त्यांनी तो पाया रोवला. त्यामुळं आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र कन्या दिवस आणि आजचा दिवस म्हणजे सावित्रीबाईंचा जन्मदिवस. खऱ्या अर्थाने स्त्रीचा, स्वातंत्र्याचा आजचा जन्मदिवस आहे. तरी संपूर्ण महिला भगिनींना माझी एकच विनंती असेल की आजचा दिवस आयुष्यात कोणी साजरा करतील नाही करणार, परंतु प्रत्येक स्त्रीने आजच्या दिवशी हा दिवस एक आपल्या जीवनातला स्वातंत्र्याचा दिवस असं आपण या दिवसाला साजरा केलं पाहिजे. हीच आजच्या दिवशी एक कळकळीची विनंती. नमस्कार.